मित्रांनो, एक्सेलमध्ये आपण 10,48,000 रो स्टोअर करू शकतो. पण तुम्हाला असं वाटतं का हे एक्सेल मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपनीजना, Amazon सारख्या कंपनीजना डेटा स्टोअर करण्यासाठी युजफुल होत असेल? नाही, राईट? कारण मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी किती डेलीचा डेटा स्टोअर करत असेल, किती व्हेंचर्स आहेत त्यांच्याकडे, त्याचा कसा डेटा स्टोअर करत असेल? किंवा आपला Amazon डेलीचे ते हजारो करोडो ऑर्डर्स स्टोअर करतात. मग ते ऑर्डर्स कसे, त्याचा डेटा कसं स्टोअर करत असेल? किंवा तुम्ही इंस्टाग्राम वापरता, फेसबुक वापरता, या वेबसाईट जे आहेत ते इमेजेस कशा स्टोअर करत असतील? काय माझा एक्सेल सारखा एक फाईल फॉर्मॅट त्याला हेल्प करू शकतो? तर उत्तर आहे नाही. का नाही? मी एक्सेलमध्ये 10 लाख जरी रोज स्टोअर करायला गेलो तरी काय होतं, माझं एक्सेल फाटून जातं, माझं एक्सेल काम करायचं बंद पडतं. तुमचं एक्सेल, त्याच्यानंतर तुमचं विंडोजचं मशीन आणि तुमचं डोकं, तिन्ही गोष्टी हँग होऊन जातात. जर आपण ते बघायला लागलो तर बफरिंग कंटिन्यू येतच राहतं, राईट? तो एक प्रॉब्लेम आहे एक्सेलचा. मग ह्यालाच सोल्युशन म्हणून काय आलेलं आहे? डेटाबेसेस आलेले आहेत. मग मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशनल डेटाबेस इन्स्टॉल केलेला आहे, विच वॉज एसक्यूएल सर्व्हर. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हा डेटा आपण कुठे नेमकं स्टोअर करणार आहे, ज्याला म्हणतात डेटाबेस, जिथं ह्या मोठ्या मोठ्या कंपनी डेटा स्टोअर करतात. तो डेटाबेस स्वतःचा कसं बनवायचा तो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे आकाश आणि मी गेल्या 6 वर्षापासून डेटा क्लाउड स्पेसमध्ये काम करतोय. जर तुम्हाला डेटा क्लाउड स्पेसमधील काहीतरी शिकायचं असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गृहीत धरू शकता. तर चला आपण बघूया की पहिला आपला डेटाबेस कसा बनवायचा आहे. तो आपण दोन पद्धतीने बघणार आहोत आणि ह्याच सोबत आपण डेटाबेस म्हणजे काय असतो ही गोष्ट पण बघणार आहे. तर मी आता माझ्या स्क्रीनवरती माझे SSMS पॉपअप करतोय आणि चालू करूया आपण लगेच डेटाबेस बनवण्यापासून. माझं आता SSMS ओपन केलेलं आहे. आता SSMS मध्ये सिंपल जर तुम्हाला डेटाबेस क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला काय लागणार, एक कमांड लागणार आहे. ओके, म्हणजे एसक्यूएल सर्व्हर किंवा कुठल्याही डेटाबेसिसवरती जर काम करायचं असेल तर तुम्हाला एसक्यूएल नावाची एक लँग्वेज यावी लागते. ओके, आपण बघणार आहोत कम्प्लिटली, थोडंसं हँड्स ऑन होण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालू करतोय आपण. एसक्यूएल मध्ये डेटाबेस क्रिएट करायचा असतो सगळ्यात पहिल्यांदा, आणि तो डेटाबेस क्रिएट करण्यासाठी कमांड असते. प्रत्येक गोष्टीसाठी कमांड असते इकडे. तर ही कमांड आहे. आता ही मोठी मोठी कमांड मोडते DDL मध्ये. आपण कम्प्लीट बघणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही की DDL काय असतं वगैरे. ओके, तर सिंपल जर तुम्हाला क्रिएट डेटाबेस करायचं आहे, सिंपल कमांड आहे. काय करायचं आहे, मला क्रिएट करायचं आहे डेटाबेस. सो आय विल राईट क्रिएट डेटाबेस. काय नाव देऊया? आकाश टेस्ट 1. ओके, आकाश टेस्ट 1 नावाचा माझा डेटाबेस आहे. सिंपल आहे बघा. मी काय सांगतोय, क्रिएट कर. काय क्रिएट कर? डेटाबेस क्रिएट कर. कुठल्या नावाने करायचं? हा. ओके, आणि सिंपल मी ह्याला रन करतोय. तर झालं रन. आपला डेटाबेस क्रिएट झालेला आहे. ओके, आता जर मला बघायचं असेल की हा डेटाबेस रन कुठे क्रिएट झाला तर मी काय करू शकतो, इथे माझ्या सिक्वल सर्व्हरचे इन्स्टन्सचं नाव असतं, त्याच्या खाली एक डेटाबेसचा फोल्डर आहे. त्या फोल्डरवरती प्लस आयकॉनवरती क्लिक केला की तुम्हाला डेटाबेसेस सगळे दिसून जातील. तर मी आता डेटाबेस जो क्रिएट केलेला आहे तो कोणता आहे? आकाश टेस्ट 1 नावाचा डेटाबेस क्रिएट केलेला आहे आणि तो डेटाबेस क्रिएट देखील झालेला आहे. सिंपल, एवढंच सोपं लिहून तुम्ही क्रिएट डेटाबेस करू शकता. ओके, दिस इज अ फर्स्ट मेथड आणि ह्या मेथडला म्हणतात क्रिएटिंग डेटाबेस वाया कमांड. ओके, आता दुसरे अनेक मेथड असते. ती मेथड म्हणजे क्रिएटिंग डेटाबेस वाया GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस वापरून आपण काय करतो, डेटाबेस क्रिएट करतो. आता ती कसं करायचं ते बघूया आपण. तर सगळ्यात पहिलं डेटाबेस वरती क्लिक करायचं त्या फोल्डरवरती आणि याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यावर तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळतील. पहिलंच जे ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे. पहिलं ऑप्शन जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला इकडे बघा काय विचारतं, डेटाबेस नेम विचारतं आणि हे ओनर वगैरे होते. ह्याला हात लावायची काही गरज नाही. आत्ताच्या घडीला नुसतं आपण डेटाबेस क्रिएट कसं करायचं एवढंच बघतोय. ओके, त्याचं नाव तुझ्या आकाश टेस्ट 2. ओके, आता आकाश टेस्ट 2 डेटाबेस मी क्रिएट करतोय आणि मी क्लिक करतोय याच्यावरती ओके वरती. तर आकाश टेस्ट 2 नावाचा डेटाबेस झालेला आहे. ओके, सिंपल. आपण दोन पद्धती बघितल्या, एक आहे तो वाया कमांड आणि दुसरी पद्धत आहे ती वाया GUI. अशा पद्धतीने तुम्ही डेटाबेस क्रिएट करू शकता. ओके, आता एक भाग झाला, डेटाबेस क्रिएट केला आपण. ओके, पण आता ते डेटाबेस क्रिएट केल्यावर बॅकएंडला काय काय गोष्टी झाल्या हे पण समजणं महत्वाचं आहे, राईट? चांगला डेव्हलपर कधी होतो आपण, ज्या वेळेला आपल्याला इंटरनल्स माहित असतात. तर इंटरनल्स बघूया थोडे आपण आता.
तर मी ह्या डेटाबेसवरती जर राईट क्लिक परत एकदा केलं आणि मी इथे प्रॉपर्टीज वरती गेलो तर मला प्रॉपर्टीज वरती खूप साऱ्या गोष्टी दिसतील. ओके, म्हणजे साईज, कुठल्या युजरने बनवलेला आहे, किती कधी बनवलेला आहे, डेटाबेसचं नाव काय आहे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी मला इथे समजतात. पण मला आता काय माहिती करून घ्यायची आहे ते म्हणजे फाईल संबंधित. ओके, कोणकोणत्या फाईल्स बनतात आपल्या डेटाबेस ज्या वेळेला आपण बनवतो त्यावेळेला, दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू नो. ओके, तर आता बघा, ह्या दोन फाईल्स बनलेल्या आहेत. ओके, एक बनलेले MDF फाईल आणि एक बनलेले ELDF फाईल. ओके, आता तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला काय टास्क आहे की MDF फाईलचा लॉंग फॉर्म आणि LDF फाईलचा जो लॉंग फॉर्म आहे ना तो खाली तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी ते क्लिअर करेन आणि पुढचा व्हिडिओ घेईन. ओके, आता ह्या दोन फाईल बनतात मित्रांनो आणि ह्याच फाईल म्हणजेच तुमचा डेटाबेस असतो. ओके, आता हे बघा इथे पाथ दिलेले आहे. हे पाथ कुठले आहे, जिथे तुम्ही तुमचा डेटाबेस इन्स्टॉल केला ती पाथ आहे. आता तुमच्यासाठी ही पाथ वेगळी असू शकते, कारण मी माझा हा डेटाबेस जो आहे तो डॉकरवरती इन्स्टॉल केला आहे, म्हणून मला डॉकरची फाईलची पाथ दाखवत आहे. पण तुमच्यासाठी ते वेगळं असू शकतं. ओके, तुमच्यासाठी तुमचं विंडोजचं लोकेशन असेल. ओके, ते तुम्ही बघाल. आणि या MDF फाईल आणि LDF फाईल हेच म्हणजे काय आहे, तुमचा डेटाबेस आहे. मेजरली MDF फाईल इज युअर डेटाबेस. ओके, MDF फाईल, LDF फाईल काय असते, कशी डेटा स्टोअर करते, आपण हे पूर्ण व्यवस्थित शिकणार आहे, पेज बाय पेज शिकणार आहे. ओके, पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण नुसते या व्हिडिओमध्ये डेटाबेस काय असतो तेवढं शिकायचं आपल्याला. तर MDF फाईल आणि LDF फाईल आर दी फाईल्स विच गेट्स क्रिएटेड वेन वी क्रिएट अ डेटाबेस. ओके, कुठल्याही डेटाबेस जर क्रिएट केला तुम्ही SQL सर्व्हरमध्ये, ह्या दोन फाईल बनतातच. ओके, प्रत्येक डेटाबेसचं असंच असतं. ओके, जर तुम्ही पोस्टग्रिसमध्ये करायला गेला तर तुम्हाला पोस्टग्रिसमध्ये टेबल स्पेसेस बनतात. ओके, 3 ते 4 टेबल स्पेसेस बनतात. ते टेबल स्पेसमध्ये हा सगळा डेटा असतो. अशा पद्धतीने हे काम करतात. ओके, समजलं तुम्हाला की काय बनतं आपल्याला, समजलं तुम्हाला. आपण ज्या वेळेला डेटाबेस बनवतो त्यावेळेला दोन फाईल बनतात, एक असते MDF फाईल, एक असते LDF फाईल. आणि तुमचा टास्क आहे MDF फाईल आणि LDF फाईलचं नाव खालती कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगणार आहे ते काय असतं ते. ओके, आता हे झालं, आपल्याला गोष्टी कळाल्या. आपण काय काय बघितलं बघा, आपण बघितलं की डेटाबेस क्रिएट करायचं कसं असतं आणि डेटाबेसमध्ये असतं काय. पण आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे, जर मी म्हणतोय MDF फाईल जी आहे तीच डेटाबेस आहे, मग या डेटाबेस हे काय नाव आहे, आकाश 2, व्हॉट डज दिस मीन, राईट? दॅट इज $1 मिलियन क्वेश्चन. तर मित्रांनो, तुम्हाला आता माझ्या स्क्रीनवरती एक डायग्राम दिसत असेल, तर मी ही डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात पहिला बघा, आपण काय इन्स्टॉल केलं, आपण SQL सर्व्हर इन्स्टॉल केलं विच इज अन RDBMS सॉफ्टवेअर. ओके, जर तुम्ही कुठलाही डेटाबेसचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असाल तर तो डेटाबेसचा सॉफ्टवेअर नसून त्याला म्हणतात RDBMS सॉफ्टवेअर. ओके, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा सॉफ्टवेअर असतो तो. जर कोणतं म्हणत असेल की मी डेटाबेस इन्स्टॉल केला आज माझ्या मशीनवरती, तर डेटाबेस इन्स्टॉलेशन नसतो तो RDBMS सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन असतं. ओके, दॅट इज द फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट म्हणजे आता RDBMS हे एक सॉफ्टवेअर आहे. ओके, ते आपण बघू शकतो, सगळ्या गोष्टी दिसतात आपल्याला, फाईल्स वगैरे दिसतात. आता ज्या वेळेला मी टेस्ट आकाश नावाचा एक डेटाबेस बनवलो, ओके, तर मला माझ्या मशीनवरती कुठे तर असं दिसेल का आकाश टेस्ट डेटाबेस अशी फाईल दिसेल का मला, किंवा आकाश टेस्ट डेटाबेस हा आहे असं मला दिसेल का, किंवा मला आयडेंटिफाय करता येईल का? तर स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर इज नो. ओके, कुठल्याही डेटाबेसमध्ये मित्रांनो दोन प्रकारच्या गोष्टी असतात, एक असतं लॉजिकल आणि एक असतं फिजिकल. ओके, मग डेटाबेसचे लॉजिकल ऑब्जेक्ट्स असतात, फिजिकल ऑब्जेक्ट्स असतात. मग लॉजिकल ऑब्जेक्टमध्ये येतो तो म्हणजे तुमचा डेटाबेस. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर माणसाचं शरीर आहे आणि माणसाची आत्मा आहे. ओके, माणसाचं शरीर आपल्याला दिसतं, माणसाचं शरीर आपल्याला फील होतं, सगळ्या गोष्टी होतात. पण माणसाची आत्मा आपल्याला फील होते का, माणसाची आपल्याला दिसते का, तर ती दिसत नाही. राईट, तसंच आहे डेटाबेस. हा नुसता आपल्याला दिसतोय तिकडे आहे असं, पण तो लॉजिकल आहे. त्याला तुम्ही फिजिकली फील नाही करू शकत. ते फिजिकली आहे की नाही तुमच्या मशीनवरती ते तुम्ही आयडेंटिफाय नाही करू शकत. पण काय आहे, त्याचे फाईल्स आहेत विच इज MDF आणि LDF फाईल्स. या दोन फाईल्स असतात ज्या आपण फिजिकली बघू शकतो आणि फिजिकली ते फील करू शकतो. मग डेटाबेस इज अ लॉजिकल थिंग आणि MDF आणि LDF पार्ट इज अ फिजिकल थिंग.
मग ह्या दोन गोष्टी आहेत, ह्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. डेटाबेस हा लॉजिकल पार्ट आहे आणि डेटाबेस असतो तर नेमका काय, जर तुम्ही डेफिनेशन बघायला गेला तर तुम्हाला असं दिसेल की तिथे आपण इलेक्ट्रॉनिकली डेटा स्टोअर करू शकतो, रिट्राईव्ह करू शकतो, असं तुम्हाला डेफिनेशन मिळून जाईल. पण डेटाबेस सोप्या साध्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला डेटाबेस इज अ प्लेस वेर इन वी स्टोअर डेटा इन अ रिलेशनल फॉर्मॅट. म्हणजेच काय, आपण डेटा तिकडे ना रिलेशनल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो. रिलेशनल फॉर्मॅटमध्ये जर स्टोअर करायचं असेल तर आपण कसं स्टोअर करतो, 2D मध्ये स्टोअर करणार, टेबलमध्ये स्टोअर करणार, राईट. टेबल्स बनवणार आणि रिलेशनशिप त्याच्यामध्ये बिल्ड करणार. तर जिथे आपण टेबलमध्ये डेटा स्टोअर करतो त्यालाच म्हणतात डेटाबेस. इतकंच आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही समजून घेण्याकरता. तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूसाठी वगैरे प्रिपेअर करत असाल तर यू कॅन गो थ्रू अ फॉर्मल डेफिनेशन, बट तुम्हाला समजणं हे खूप महत्वाचं आहे आणि मी तुम्हाला समजण्यासाठी हे व्हिडिओज बनवतोय. ओके, तर अशा पद्धतीने डेटाबेस असतो. डेटाबेस बनवलं की मागे त्याच्यावर 2 फाईल्स बघतात, विच इज MDF फाईल अँड LDF फाईल. आणि तुमच्यासाठी टास्क काय आहे, तुम्ही MDF फाईल आणि LDF फाईलचं मला लॉंग फॉर्म सांगणार आहात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MDF फाईल बनते कशी आणि त्याच्यामध्ये काय काय असतं आणि डेटा स्टोअर कसं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर की मी या व्हिडिओला लाईक कराल, चॅनलला सबस्क्राईब कराल, खाली दिलेल्या टेलिग्राम लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो कराल तिकडे, जेणेकरून मी काही अपडेट्स दिले तर तुमच्या हातून ते मिस व्हायला नको. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.